या दोघांचा मात्र मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय सोमनाथजी वाघमारे साहेब. अमित वाघमारे नेरे यांनी मंचावरती येऊन बसायचे. आपणास विनंती. सामना पाहतो आपण. JD 11 विपक्ष अथर्व शरण 11 या दोन संघादरम्यान ही लढत चालू आहे. पाहतोय पहिल्या चेंडूची फेकी गोलंदाज अथर्व शरण 11 मला वाटतं फील्ड करते. आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी JD 11 संघाला. अथर्व टीमकडून पहिला गोलंदाज पाहतोय आपण बंटी. तर सलामी जोडी कैलास आणि विलास अथर्व 11 टीमकडून खेळताना दिसते आपल्याला. हा कुटुंबाचा चेंडू फटका चांगला आहे परंतु लांबी कमी उंची जास्त इथे थोडीशी तू महिना होते. क्षेत्ररक्षकाकडून निश्चितच प्रयत्न केला असता तर झेल टिपण्यात सक्षम झाला असता फिल्डर, परंतु एक झेल जमिनीला दान आणि इथे मोबाईलच्यात घेतल्या जातात 2 धावा. एकच घेतली का? एक धाव फलकावरती आपण पाहतोय. धावा 3 जोडल्या जात आहेत. 38 षटक फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 सेंटीमीटर डायरेच्या बाहेर म्हणजे सर्कलच्या बाहेर तैनात करण्यात आले. तर ते मात्र अथर्व 11 टीमकडून अकोटप्याचा चेंडू बॅट कट एक्स्ट्रा कोर पॉईंटमध्ये जमिनीला चाटत पुसत चाललाय. चेंडू सामना जाणार सरला सीमारेषे बाहेर. हा चौकार चांगला फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. विलास या बॅटर करून गतीचा मात्र इथे वापर केला तो बॅट्समननं. शॉर्ट चेंडूचा चेंडूला दिशा दिली आणि चेंडू न थांबता सरळ सीमारेषे बाहेर. 4 धावा आहेत. 4 धावणे आपण धावफलक पाहतोय. JD 11 बिनबाद 7. चांगली सुरुवात म्हणता येईल. यावेळी सोपुलटा चेंडू आडव्या बॅटनं चेंडूला खेळला. मिड विकेट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठीमागे धावणार पळणार उचलणार तत्पूर्वी 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगले रनिंग आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅटरमध्ये. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते कारण 38 षटक मोठी जबाबदारी आहे गोलंदाज बंटी या गोलंदाजावरती, परंतु कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी मात्र बॅटरला देत नाही. यावेळी पावलांचा वापर खराब क्षेत्ररक्षण ते मात्र झेल सोडला जातोय. अशी झेल जर तुम्ही सोडलात तर निश्चित त्याचा परिणाम अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला भोगावा लागतो. गोलंदाजी चांगले परंतु तेवढ्या ताकदीची त्याला क्षेत्ररक्षकाची साथ मात्र आपल्याला इथे देताना पाहायला मिळत नाही. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं काबू करणार रिझन मध्ये चेंडू चाललाय सीमा रेषे बाहेर. हा येतोय चौकार. पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा. एका षटकाचा खेळ इथे मात्र संपतोय. धावफलकावरती आपण धावा पाहू शकतो. प्रथम इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना JD 11 बिनबाद 14 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल. दिगंबर टीमचं नाव काय? DJ वॉरियर्स चे स्पॉन्सर दिगंबर वाला यांचा मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतोय श्री सोमनाथजी वाघमारे साहेबांकडून. तर इनिंग मधील दुसरं षटक
अथर्व इलेव्हन संघाकडून संभाजी संभाजी वाघे हा देखील अथर्व शून्य 11 कडून चांगला गोलंदाज आहे. सुरुवात आपल्याला चांगले पाहायला मिळते जेडी 11 संघाकडून, कारण सलामीला गेलेले दोन्ही बॅटर अद्यापर्यंत खेळपट्टीवरती आहेत. आणि जर धावांना अंकुश रोखायचा असेल जेडी 11 या संघाला तर ही जोडी मात्र कुठेतरी फोडावी लागेल, अन्यथा धावफलक 50च्या वरती घेऊ शकतात. हा कुटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलाय. काऊ कॉर्नर फाईन लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर, चौकार. विलास याच्या बॅटमधून आपण पाहतोय. गोलंदाज संभाजीच्या मात्र पहिल्याच चेंडूचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडू हारला जातोय. फाईन लेग रिजनला चौकार. या चौकारने आपण धावफलक पाहतोय. 18 धावा धावफलकी जोडल्या जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा संभाजी. इथे मात्र फसला. जी विकेटची त्रास होती ती विकेट घेण्यात मात्र यशस्वी होतो इथे गोलंदाज संभाजी. पहिला हादरा जेडी 11 संघाला. त्या पद्धतीने आपण म्हटलं होतं की इथे विकेट घ्यावी लागेल, जोडी फोडावी लागेल. ती जोडी मात्र फोडण्यात यशस्वी राहा इथे ठरतोय गोलंदाज संभाजी. नवीन बॅटर आपण पाहतोय वन डाऊन साठी जेडी 11 टीम कडून विलास पादीर. यावेळेस मात्र अकोटाप्याचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला भिरकवला जाते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचल फेक करणार. तत्पूर्वी गुड रनिंग बिकिन द विकेट. 2 धावा मात्र ते सगळ्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने आपण पाहू शकतो धावफलक खाल्लं जात आहे 20 धावा. 20 धावा धावफलकी जोडल्या जात आहेत. यावेळेस वेदक मारा, परंतु तेवढीच चतुर फलंदाजाने मात्र चेंडूला कार्पेट पद्धतीचा फटका मारला. इथे थोडीशी तुतू में खराब फेकी. पुन्हा एकदा 2 धावा. मात्र आपण पाहतोय पूर्ण केल्या गेल्या. तर एकेवेळी 2 धावफलक मात्र वाढवलं जात आहे. हे चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. हा एक निर्धाव चेंडू. फलंदाज विलासला मात्र टाटा बाय बाय करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची सांगता करतो गोलंदाज संभाजी. इथे सिंगल. या सिंगलने आपण पाहतोय धावफलक किती धावा जोडल्या जात आहेत 23 धावा. दोन षटकाचा इथे खेळ संपतोय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक करत असताना आपण पाहतोय जेडी 11 टीम 1 विकेट निश्चितच गमावले, परंतु धावफलक पाहिलं तर चांगला आहे 23 धावा.
अथर्व पुणे 11 टीम कडून राजेन हा मात्र आखोटाचा चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू पटकावला गेलाय. क्षेत्ररक्षण मात्र तेवढंच ताकदीचं, परंतु दोन धावा रोखू शकत नाही. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने आपण धावफलक जर पाहिलं तर 25 धावा धावफलकी जोडल्या जात आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात. हा देखील आखोटाचा चेंडू इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच इथे जर मिस फील्ड झाले असते तर 4 धावा इथे मात्र मिळाल्या असते बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहतोय आपण मिड ऑफ गल्लीमध्ये. यावेळेस मात्र मिड विकेट फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं आहे. इथे थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतो गोलंदाजांकडून होते. 2 धावा पुनश्च 2 धाव्याने आपण धावफलक पाहू शकतोय. जेडी टीम कडून 28 धावा. इथे निर्धाव चेंडू चांगल्या चेंडूची आपल्याला फेकी पाहायला मिळाली गोलंदाज राजेने गोलंदाजाकडून. इथे पावलांचा वापर, बॅट फिरवली, चेंडू दूर करून दिला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जाते सीमा पार. हा इथे ब्रँडेड षटकार. तर आपण पाहतो लॉंग ऑन रिझन मध्ये एक उत्कृष्ट दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. कोणी कैलासच्या बॅटमधून या षटकाने धावफलक जोडले जाते. धावफलकीवरती जेडी 11 टीम 1 विकेटच्या मोबदल्यात 34 धावा. हा देखील आडव्या बॅटनं मारलेला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. थोडीशी मिस फील्ड. पंचांचं षटक क्रमांक 3 संपल्याच्या इशाऱ्यात 3 षटकाचा खेळ संपतोय. धावफलकीत आपण पाहतो बॅटिंग करणारी जेडी 11 टीम धावा जोडते. एक बाद 36 धावा. अथर्व सोरेन 11 टीम कडून करण
पहिला चेंडू निर्धाव चेंडूच्या सांगतीने आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज हा चौथ्या क्रमांकासाठी आलेला करण. यावेळेस लो फुलटाज मिड विकेट कारपड पद्धतीचा फटका मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच मिळेल, एकाच्या वरती व्यतिरिक्त काही मिळणार नाही, परंतु एका धावेने आपण पाहतोय धावफलक खाल्लं जाते. 37 धावा. यावेळेस शॉर्टलेग रिजन मध्ये 2 धावा. चांगली रनिंग आपण पाहतोय दोन्ही बॅटरमध्ये विलास आणि कैलास या जोडीत. 2 धावेने आपण धावफलक पाहतोय. बॅटिंग करणारी जेडी इलेव्हन टीम 1 विकेटच्या मोबदल्यात 39 धावा जोडल्या जातात धावफलकावरती. यावेळेस कुटुंबाचा चेंडू शॉर्ट लेग रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तत्पूर्वी इथे मात्र तिसरी घेताना फलंदाज बाद. दुसरी विकेट इथे मात्र गमावतोय जेडी इलेव्हन टीम. उर्वरित शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक या उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जोडतील इथे मात्र खराब चेंडू. इथे पंचांचा इशारा येतोय नो आणि इथे बॅटरला मिळणार फ्री हिटची संधी. हा चांगला चेंडू फ्री हिटची संधी होती, परंतु फलंदाजाला त्या फ्री हिटच्या संधीचा सामना करता आला नाही आणि एक डॉट चेंडू टाकण्यात मात्र यशस्वी होता तो गोलंदाज राजन करण. इथे मात्र आणि हा साधा सोपा जेल जमिनीला दान. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला नेहमी पाहायला मिळते. इथे दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद. 43 धावा.
विपक्ष राजेश इलेव्हन या दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की आपण नाणेफेकसाठी यायचे टॉस बॉक्स जाईल. सौरभ वॉरियर्स आणि राजेश इलेव्हन सामना पाहतोय आपण आजच्या दिवसातला तिसरा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जेडी इलेव्हन टीमना 43 धावफलकेवरती जोडलेत. 44 धावांचं लक्ष आहे ते मात्र विजयासाठी अथर्व शिरण्य इलेव्हन या टीमला. तर अथर्व शिरण्य इलेव्हन टीम ची जोडी आपण पाहतोय 44 धावांचं लक्ष घेऊन जात आहे खेळपट्टीकडे. वरती कोण संभाजी का वरती कोण तर जोडी आपण पाहतोय सलामीची स्ट्राईक एंड संभाजी आणि नॉन स्ट्राईक एंडला परवीन अशी जोडी अथर्व शिरणे 11 टीमकडून. 24 चेंडू 44 धावांचं पाठपुरावा मात्र करायचा आहे अथर्व शिरणे 11 या टीमला. गोलंदाज आपण पाहतोय जेडी 11 टीमकडून पहिलं षटक 30 यार्ड सर्कलचे षटक. गोलंदाज मिलिंद. पहिला चेंडू अकुट होता चेंडू मात्र बॅट फिरवे शॉर्ट लेग रिझन मध्ये चेंडूला भिरकवून दिला. चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जाणारा सीमा पार चौकार. तर इथे मात्र चौकारने अकाउंट ओपन केलं जातं. ते मात्र अथर्व शिरणे 11 टीम या संघाकडून 44 धावांचा पाठपुरावा करायचा आहे 24 चेंडूमध्ये. सुरुवात पहिल्या चेंडूवरती चांगले आले. इथे मात्र धोक्याची घंटा आणि हा मात्र कव्हर पॉइंट मध्ये जाईल. इथे चुकी करतोय संभाजी. इथे मात्र संभाजी थोडीशी चुकी करतो कारण पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला होता. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या बेतामध्ये मात्र आपली विकेट गमावतोय. थोडीसा क्रॉस शॉट खाला गेला. कव्हर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक साधा झेल देऊन मात्र संभाजी तंबूच्या आसऱ्याला परत येतोय. न्यू बॅटर आपण पाहतो वन डाऊन साठी अथर्व शिरणे 11 टीमकडून करण. चांगली गोलंदाजी मिलिंद या गोलंदाजाकडून. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार खाला असेल तरी दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून देतोय. हा देखील उत्कृष्ट दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे मात्र बाद होते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सह्याद्री वॉरियर्स विपक्ष राजेश 11 या दोन्ही संघाच्या कारणाला मी विनंती करतो आपण नाणेफेकसाठी टॉस बॉक्स जाऊया. या पुढील आपला सामना रंगणार आहे सह्याद्री 11 विपक्ष राजेश 11. दोन्ही कर्णधार
तर 44 धावाचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतो इथे मात्र थोडस पडझड होताना अथर्व येऊन संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार जरी आला होता तरी 2 चेंडूचा विचार केला तर काय अप्रतिम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते ती मात्र गोलंदाज मिलिंद या गोलंदाजाकडून. हा खराब मला वाटतो हा देखील एक निर्धाव चेंडू. इथे मात्र लांबी कमी उंची जास्त क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे काय बॅक टू बॅक तिसरी विकेट मध्ये येते विकेट हॅट्रिक नाही मधला चेंडू 3 विकेट मात्र सुरुवातीच्या आपल्या संघाला मिळून देतो तो गोलंदाज मिलिंद. काय गोलंदाजी. तर पहिला चेंडू वगळता जर या गोलंदाजाचा विचार केला तर काय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. 5 चेंडू आतापर्यंत फेकतोय. एकही धाव 4 धावा निश्चितच खर्च केले परंतु 3 विकेट मात्र मोलाच्या आपल्या संघाला मिळवून देतोय गोलंदाज मिलिंद. हा मात्र चांगला फटका आहे. इथे मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. आणि इथे येतात 2 धावा. पंचांचा षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा होतो. एका षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय संपतोय. 44 धावांचा पाठपुरावा करत असताना अथर्व टीम मात्र थोडीशी पडझड करत दिसते आपल्याला. 3 विकेट गमावलेत. धाव फलके ते धावा पण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा. जेडी 11 टीम कडून षटक क्रमांक 2 गोलंदाज मंगेश. पुन्हा एकदा विनंती करतो सह्याद्री वॉरियर्स कर्णधार आणि राजेश 11 या 2 संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी आमंत्रण करतो. आपण यायचं टॉप्स बोर्ड जाईल. दोन्ही कर्णधार सह्याद्री वॉरियर्स आणि राजेश 11 षटक क्रमांक 2 आकुटप्याचा चेंडू गुलान सोडवरती चेंडू उचलू घेतो. फलंदाजाला मात्र टाटा बाय बाय करत सरळ एष्टी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतो. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र करतो गोलंदाज मंगेश. इथे मात्र फर्स्ट फटका फर्स्ट एक साधा सोपा झेल आपल्याला पाहायला मिळतो लॉंग अन रिजन मध्ये. आणि विकेट क्रमांक इथे मात्र 4थी गमावतोय तो अथर्व. नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी.
गोलंदाजी मात्र आपल्याला चांगले पाहायला मिळते. JD11 या टीमकडून पहिल्या गोलंदाजाचा विचार केला मिलिंद तर काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 विकेट मात्र आपल्या संघाला मिळवून दिले. दुसऱ्या षटक घेऊन आलेला हा गोलंदाज मंगेश देखील मिलिंदच्या पावलावरती पाऊल ठेवूनच गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. 2 चेंडू फेकतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती देखील विकेट येतोय. हा कुटुंबाचा चेंडू एक्स्ट्रा कोर्टमध्ये चेंडूला दिशा दिली. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र सरळ जातोय सीमा पार चौकार. या चौकाने मात्र धावफलक कुठेतरी हालते. ते अथर्व श्रीराम 11 टीमचा आपण पाहतोय. 4 विकेट गमावतो. धावफलकावरती धावा 10 जोडल्या जात आहेत. अजूनही 32 धावांचं मला वाटतं 34 धावांचं लक्ष आहे विजयासाठी अजूनही. इथे मात्र निश्चितच बॉलरला ताकीद केली गेली. 1 बाउन्स. हो 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 पुन्हा एकदा डॉट चेंडू. क्या अप्रतिम गोलंदाजी. लगातार डॉट 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 और डॉट के ऊपर कोई रन नहीं आती है. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. हो हो एक चेंडू वरती तर एक चेंडू खाली. फलंदाजाला काही समजून येत नाही. अक्षरशः जखडून बांधून ठेवलंय फलंदाजाला जागेवरती. इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपतोय. धावफलक आपण पाहतोय 10 धावा. 10 धावा धावफलक इथे जोडल्या गेले. तर अजूनही 34 धावांची गरज असणारी विजयासाठी ते मात्र अथर्व श्रीराम 11 या टीमला. 12 चेंडू 34 धावा. तर सैदी वरेस आणि राजेश लिओन या 2 टीम दरम्यान रामदास होले यांच्या हस्ते नाणेफेकचा कौल होईल. बारा चेंडू 33 धावा. मात्र सामना जर आपण पाहिला तर JD वॉरियर्स टीमच्या बाजूने मात्र परेड भारी आहे. परंतु या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर निश्चितच सामन्यात बदलाव आपण पाहू शकतो. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तिसरा JD11 विलास. समर्थ फलंदाज. इथे मात्र खराब विकेट किपिंग आणि मोबदल्यात मिळतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 12 चेंडू 34 धावा जरी असल्या तरी असे 20 फील्ड झाले ना तर त्या धावा देखील सहजरित्या होऊ शकतात. हे जाणलं पाहिजे JD टीमच्या फिल्डरांना. 4 धावा 4 धावेने आपण पाहतो. धावफलक 14. ओ हो इथे मात्र दांड्या गुल. विकेट क्रमांक ते 5 मात्र गमावतोय अथर्व श्रीराम 11 टीम. चला न्यू बॅटर जायचं आहे. राजेश 11 टीम आपण मंचाकडे यायचं आहे. बॅटिंग आहे तुमची. न्यू बॅटर आपण पाहतोय
कैलास धावफलक थांबले गेले मात्र 14 धावांवरती गोलंदाजी मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळते जेडी इलेव्हन या टीम कडून हा कुठेपचा चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला भिरकवलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक उचल फेक करणार परंतु एक धाव रोखणार नाही एक रन मात्र सर्वरित्या पूर्ण केले जाते एका धावेने आपण पाहतो धावफलक 15 धावा हा इथे मात्र हेलिकॉप्टर फटका मिस फील्ड आणि मात्र इथे चेंडू जातोय सीमापार चौकार या चौकारने आपण धावफलक पाहतोय फलक पाहतोय 19 धावा धावफलक किती जोडले जात आहेत हो निर्धाव चेंडू 19 धावा धावफलक मात्र स्थिरावतोय 44 धावाचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतोय 19 धावा हा इथे काऊ करणारी क्षेत्ररक्षक आहे चांगली झेल आणि विकेट क्रमांक मात्र 6 हा लॉंग ऑफ रिजन मध्ये उंची मात्र आहे परंतु ताकद कमी आणि इथे एक साधा सोपा झेल राजेश टॉस झाला का कोण हा त्यांच्यातला ना डिग्याच्या टीममधला
निर्धाव चेंडू हा देखील निर्धाव चेंडू काय गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज दसरथ्या गोलंदाजाकडून आकाश चांगली गोलंदाजी आपला 12वा प्रतिनिधी त्याला नावच नाही माहिती हा 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 काय मिडीयमवर काढणार का हा गोलंदाज आकाश 4 चेंडू तर आतापर्यंत निर्धाव टाकतोय हा चेंडू देखील निर्धावाने पंचांचं षटक क्रमांक 4 संपल्याचा इशारा इथे मात्र मिडलवर टाकतोय तो गोलंदाज आकाश नेक्स्ट